नमस्कार, मी डॉक्टर उदयकुमार पेठे, प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय दापोली। समृद्ध शेती उत्पादनात बियाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी। बियाणे जर का शुद्ध आणि दर्जेदार असेल तर बियाण्याची उगवण क्षमता वाढते, पीक निरोगी आणि सुदृढ होते, पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, परिणामी उत्पादनात अधिक वाढ होते। आमच्या कृषी महाविद्यालय दापोलीच्या चतुर्थ वर्ष कृषीच्या 8व्या सत्रातील विद्यार्थी हे प्रात्यक्षिकातून शेती शिक्षण या अंतर्गत बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयात ज्ञान घेत आहेत। या अंतर्गत ते चवळीचे बीजोत्पादन तंत्रज्ञान शिकत आहेत। यामध्ये एकूण 17 विद्यार्थी असून बियाण्याची पेरणी, पिकाची काळजी, तणमुक्त आणि बियाणं अधिक चांगलं दर्जेदार त्याच्यासाठी काढणी, साठवणूक, प्रक्रिया या सर्व गोष्टी त्या स्वतः करून त्या शिकत आहेत। या बियाण्याच्या निर्मितीसाठी जे काही काम करत आहेत त्याची माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊया। चवळी बीज उत्पादनासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी जमीन निवडावी। तसेच मागील हंगामात त्या क्षेत्रामध्ये इतर कोणतेही पीक अथवा चवळीच्या त्याच जातीच्या पिकाची लागवड केलेली असावी, जेणेकरून भेसळ होणार नाही। निवडलेल्या जमिनीची खोल उभी आडवी नांगरून ढेकळे फोडून माती चांगली भुसभुशीत करावी आणि आधीच्या पिकाचे दसकटे आणि तण काढून क्षेत्र स्वच्छ ठेवावे। याच वेळी जमिनीत चांगले कुजलेले कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर प्रमाणे आपण मिसळतो। तसेच चवीसाठी 25 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश टाकणे आवश्यक असते। तर त्यापैकी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश आपण जमिनीत पेरणीआधी चांगले मिसळू शकतो। आम्ही बीजोत्पादनासाठी चवळीची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण सदाबहार ही जात निवडली आहे। कारण याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात बुटकी आहे, हळवी आहे, म्हणजेच ही जात 60 ते 70 दिवसांमध्ये तयार होते। तसेच आमच्या 4 महिन्याच्या सत्रामध्ये ह्या जातीचे काढणी, प्रक्रिया, साठवण व विक्री व्यवस्था या सर्व गोष्टी आम्हाला शिकायला मिळतील। तसेच या चवळी पिकाचे उत्पन्न 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर इतके असते। या बियाण्यास प्रक्रिया करणे आवश्यक असते। त्यासाठी 1 ग्रॅम म्हणजे एक छोटा चमचा, त्याप्रमाणे 2.5 ग्रॅम प्रति किलो थायरम अथवा कप्तान बियाण्यास बुरशीनाशकासाठी लावून घ्यावे। 25 ग्रॅम प्रति किलो म्हणजे 1 मूठ रायझोबियमने बियाण्यांना प्रक्रिया करावी। त्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते आणि मुळांमधील नत्राच्या गाठी वाढण्यास मदत होते। त्यानंतर हे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे आणि त्यानंतर पेरणीसाठी वापरावे। या पिकाची लागवड आपण 30 बाय 15 सेंटीमीटर या अंतरावर करावी। म्हणजेच आपण ह्या 2 ओळींमधील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवावे आणि ह्या 2 रोपांमधील अंतर ते 15 सेंटीमीटर ठेवावे। या पद्धतीने आपण लागवड केल्यास आपल्याला प्रति हेक्टरी साधारण 15 ते 18 किलो बियाणे लागते। पायाभूत दर्जाचे बियाणे निर्मित करीत असताना आपण आपले बियाण्याचे क्षेत्र हे बीज प्रमाणीकरण अधिकारी यांच्याकडे नोंदणी करावेत। त्याचप्रमाणे बियाणे हे खात्रीशीर केंद्रातून घ्यावेत आणि त्याचे बिल असणे आवश्यक असते। दर्जेदार बीज निर्मितीसाठी भेसळ रोखणे आवश्यक असते। यासाठी योग्य विलगीकरण अंतर राखणे महत्त्वाचे आहे। चवळी हे स्वपरागीकरण पीक असल्यामुळे 2 जातीतील अंतर 3 मीटर असणे आवश्यक आहे। बियाणं पेरतेवेळी 30 सेंटीमीटरचे अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात। त्यानंतर त्यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट अशा प्रकारचे खतं घालावीत। नंतर 2 झाडांमधील अंतर एक किमान 15 सेंटीमीटरचं ठेवलं पाहिजे। नंतर प्रत्येक ठिकाणी एक बियाणं अशा प्रकारे 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर ते बियाणं पेरावं। त्यानंतर मातीने सगळ्या सऱ्या व्यवस्थित बुजून घ्याव्या, जेणेकरून पक्षी त्याचे बियाणं खाणार नाही व त्यानंतर पाण्याचे व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे। रब्बी हंगामास सुरुवातीला 8 ते 9 दिवसात पाणी देणे आवश्यक असते। त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी मात्र पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे। झाडांच्या वाढीच्या वेळेस आणि फुलवरांच्या वेळेस ताण पडू नये याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाणे जे आहेत ते बारीक राहू शकतात। साधारण 4 ते 5 दिवसात रोप उगवून येते। त्यानंतर 8 ते 10 दिवसात नांग्या भरण्यासाठी, म्हणजे जिथे रिकामी जागा आहे, जिथे आपलं पीक किंवा बियाणं उगवून आलं नाही आहे त्या ठिकाणी बियाणे आवश्यकतेनुसार 2 ते 3 सेंटीमीटर अशा खोलीवरती पेरून घ्यावे आणि प्रति हेक्टरी रोपांची संख्या योग्य राहील याची आपण काळजी घ्यावी। बीजोत्पादन पीक हे
तणमुक्त असणे आवश्यक असते आणि यासाठीच साधारण सुरुवातीच्या महिन्यात वेळोवेळी खुरप्याने बेननी करून अथवा कोनोविडरने बेननी करून आपले पीक हे तणमुक्त ठेवणे आवश्यक असते. बीजोत्पादनात पीक हे कीड व रोगमुक्त असणे आवश्यक असते. या पिकात सुरुवातीच्या काळात फुलकिडे, झाडे तोडणारी अळी, मावा व शेंगा पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. फवारणी करतेवेळी हँड ग्लोव्ज, मास्क यांचा वापर करावा. या पिकाच्या जोमदार वाढीसाठी वाढ संवर्धक अथवा नॅनो युरिया फवारणी 3 मिली प्रति लिटर पाण्यात करावी. त्यामुळे पिकाच्या वाढीस मदत होते. पिकातील भेसळ प्रतिबंधासाठी वेळोवेळी पिकाची पाहणी करावी आणि त्याचबरोबर पानांचा रंग, आकार, दाण्यांचा रंग, आकार, फुलांचा रंग तसेच झाडाची उंची आणि वाढ. आता इथे सर्व झाडांची उंची लहान आहे आणि या एकाच रोपाची उंची जास्त आहे. जर तुम्हाला दुसऱ्या जातीचं रोप आढळलं तर ते लगेचच मुळासकट उपटून काढून टाकावं आणि महत्त्वाचं म्हणजे पीक फुलोऱ्यापूर्वी पिकातील पीक भेसळमुक्त करावे. या चवळीच्या जातीत 1 महिन्यानंतर फुलोरा येतो. त्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांनी शेंगा तयार होतात. तयार शेंगा पिवळ्या रंगाच्या होऊन सुकायला लागल्या की त्याची लगेच काढणी करावी. अन्यथा त्या उन्हामुळे तडकून नुकसान होऊ शकते किंवा पक्ष्यांमुळे देखील नुकसान संभवते. या काढलेल्या शेंगा 2 ते 3 दिवस उन्हात वाळवाव्यात. त्यानंतर काठीच्या साहाय्याने या शेंगांमधून दाणे अलग करून घ्यावेत आणि उन्हात वाळवावेत. यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण 8 ते 10% एवढे असावे. दाण्याचा रंग व आकार बघता बियाणे निवडावे, ते छान वाळवावे व त्यावरती कीटकनाशकाची प्रक्रिया करून ते हवाबंद पिशवीत साठवून ठेवावे. साठवणीपूर्व बियाण्याची आर्द्रता, शुद्धता व उगवण क्षमता एका प्रयोगशाळेतून चाचणी करून घ्यावी व त्याचा अहवाल तिथून घ्यावा. हा अहवाल पुढच्या वेळी बियाणं विक्री करताना गरजेचा असतो. या जातीपासून सरासरी 13 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. या बियाण्यास 140 रुपये प्रति किलो दर मिळते. नीट आणि व्यवस्थित काळजी घेतल्यास चवळी लागवडीपेक्षा चवळी बीज उत्पादनातून अधिक फायदा होऊ शकतो. या बीज उत्पादनातून निमिष्ठांचा खर्च वजा करता येणारे उत्पन्न म्हणजेच 140 रुपये प्रति किलो. याप्रमाणे यातून होणारा फायदा हा आम्हा विद्यार्थ्यांचाच आहे. या मॉड्यूलद्वारे आम्ही बीज उत्पादन तंत्रज्ञान तर शिकलोच, पण त्याचबरोबर आम्ही आमचा थोडाफार फायदाही करून घेतला. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.